सुंदर मनामध्ये भरली. हे मी जरा गप्प बसते का माई तू? मी कायला गप्प बसतो आतेबाई? एवढं सगळं झालंय तरी बी तुम्हाला त्या लतीचाच पुळका येतोय का? लतीनं फूस लावली भाऊजींना म्हणून गेले ना ते शर्यतीत भाग घ्यायला. तिथे एवढे वर्ष ती भरत होती शर्यत गावात, पण ती गेले नाही आप्पांच्या शब्दाबाहेर. कधी हिंमत केली का त्यांनी? नाही ना. ती काय लग्न करून आली तर अंगात वारच भरलं भाऊजींच्या. ते स्टंटवर स्टंट करायला लागलेत भाऊजी. आता काय गरज होती ते कुठं टेकडीवर का कुठं वाढदिवस सेलिब्रेट करायची? मला तीच बोलली असणार का लग्नानंतरचा माझा पहिला वाढदिवस आहे तर तुम्हाला काहीतरी सरप्राईज दे, काहीतरी स्पेशल कर. झालं मग गेले काहीतरी फिल्मीपणा करायला. केवढ्यात पडला तो फिल्मीपणा पा बरं. हिलत ये ना त्या बाई दौलतची पंगा घेते ती. त्याची शिक्षा भाऊजींना भेटते. जाऊ दे त्यांना, येतील परत. परत तर येणारच मी आप्पा. फॅमिलीला सोडून नाही राहू शकत मी. पण आता येईल मानाची ढाल आणि पूजेचा मान घेऊनच. मी दौलतला पाहिलंय तिथं. मी जेव्हा अभ्याला हुडकत होते तेव्हा तो तिथेच होता. हे डेंजर आहे सगळं. आपण ना हे सांगितलं पाहिजे. तू टेन्शन घेऊ नको. अभिनंदनला काही होणार नाही. त्यांची इच्छाशक्ती ना एकदम चबराट आहे. या 4-5 दिवसात ते जोकड घेऊन उभे राहतील पाहतो. आबा असा फटका ना आबा त्याला 5 देऊ. आपण ना हॉस्पिटलचा सगळा खर्च त्यांच्याकडनंच करून घेऊ. आलोच मी. आबा. हा बोला सज्जनराव. आबा मी हॉस्पिटलमध्ये. का काय झालं? नाही मला काय नाही झालं. ते आपले अभिनंदन आहेत ना. कोण? आपणचा मुलगा. अच्छा 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 अच्छा. हा 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 हा. मग त्याचं काय झालं? ते हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत. अच्छा. काय झालंय म्हणाला? हल्ला केलाय कोणीतरी त्यांच्यावर. कोणी? कळलं नाही अजून. मग काय नाही आबा. तुम्ही हे मला का सांगताय? नाही म्हणलं शर्यत तोंडावर आली ना. बर मग त्याचं काय? ते दौलतराव. दौलतरावांचं काय? दौलतरावांना बघितलं ना लोकांनी तिथं. कोणत्या लोकांनी पाहिलंय? इथे आता कोणीतरी बोलत होतं ना. ज्यांनी कोणी बघितलं ना त्यांना माझ्यासमोर घेऊन या ना. नाही आबा तसं नाहीये. पण मी सज्जनराव एक काम करा, तुम्ही ताबडतोब घरी या. मला तुम्हाला काही पेपर्स द्यायचे आणि तुमच्याशी महत्वाचं बोलायचं. आता लगेच.